सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर संध्याकाळी छान अशी मी सर्वात आधी मस्त देवपूजा वगैरे करून घेते. देवपूजा करत असताना आधी दिवे वगैरे लावून झाल्याच्या नंतर धूपदीप ओवाळून घेते. त्यानंतर लगेचच कालभैरवाष्टक, श्री सुक्तम आणि सिद्धमंगल स्तोत्र याचं पठण करून घेत असते. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृताची आपली जी काही रोजची सेवा आहे ती सुद्धा संध्याकाळी करून घेत असते. 11 माळी करून घेत असते, जेणेकरून मनाला एक शांतता मिळत असते. तर ही सेवा मात्र सर्वांनीच करायची. जर तुम्ही संध्याकाळी 7 वाजेला कालभैरवाष्टक आणि सिद्धमंगल स्तोत्र दररोज पठण केलं तर तुम्हाला खूप छान असा अनुभव येतो. पण मात्र आधी धूपदीप लावूनच ही सेवा करायची असते. तर छान असे दिवे वगैरे झाले होते आणि नंतर स्वयंपाकाला सुद्धा लागणार होते. आज स्वयंपाकामध्ये नवीन रेसिपी ट्राय केली आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर ही रेसिपी आवडली तर ट्राय करायला नक्कीच आवडेल. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चालाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पायऱ्यांसारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही, पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून मात्र जातात. कुमकुवत लोक सूट घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. आणि हीच नाती आणि माणसं तुटणार नाही आयुष्यभर, याची फक्त आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सुंदर असा एक छान असा स्वामीमय संदेश तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर केलेला आहे. आणि नंतर इथे माझी देवपूजा वगैरे झाली, रोजची जी सेवा होती ती सुद्धा झाली. आणि नंतर मी छान असं व्यवस्थित स्वामी चरित्र सारामृत ड्रॉवरमध्ये ठेवून घेतलं. त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये मला आज फुनके बनवायचे होते आणि छान अशी कढी सुद्धा बनवलेली आहे. तुम्हाला त्या कढीची रेसिपी बऱ्याच लोकांनी कॉल करून विचारली, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आमच्या खानदेशी भागामध्ये अशा प्रकारे फुनके आणि कढी केली जाते. तर मी तुरीच्या डाळीचा चूर जो काही होता माझ्याकडे तो भिजत टाकलेला होता आणि सकाळपासून भिजत टाकलेला होता. छान असं त्याला वॉश करून घेतला छान पाण्याने, स्वच्छ पाण्याने. आणि त्याच्यानंतर लगेचच थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटण झाल्याच्या नंतर लगेचच इथे 3 ते 4 मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण, धने, जिरं आणि अद्रक यांची छान अशी पेस्ट करून घ्यायची. ज्या आपल्या हिरव्या मिरच्या सुकलेल्या असतात आणि त्या लाल झालेल्या असतात त्या सुद्धा जर तुम्ही घेतल्या तर खूप छान अशी टेस्ट फुनक्यांना मात्र येत असते. पण माझ्याकडे सुकलेल्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी हिरव्याच मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. तरी खूप छान झाले होते आणि मऊ झाले होते, कारण ते तुरीच्या डाळीच्या चुराचे असल्यामुळे कडक नाही तर अगदी छान आणि मऊ लुसलुशीत असे माझे फुनके झालेले होते. त्याच्यानंतर जे काही मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे काही मिक्स वगैरे केलं, मिरचीची पूड वगैरे ती टाकून घ्यायची आहे. मसाला तो टाकून झाल्याच्या नंतर लगेच इकडे 2 छोटे कांदे चिरून घेतले. कांदा जेवढा जास्त तेवढे छान लागतात फुनके आणि शिजतात सुद्धा आणि मऊ होतात, कारण कांद्याने सुद्धा मऊपणा त्याला येत असतो. तरी ते 2 कांदे छान असे चिरून घेतले. त्याच्यानंतर बाकीचं तोपर्यंत ते बॅटर जे आहे ते साईडला ठेवलेलं होतं. कांदे वगैरे चिरून झाल्याच्या नंतर लगेचच कोथिंबीर वगैरे माझ्याकडे नव्हता म्हणून कोथिंबीर नाही टाकला. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकू शकतात, कारण कोथिंबीरने सुद्धा छान दिसतात, त्यांचा कलर वगैरे थोडासा वेगळा येतो. तर अशा प्रकारे त्या बॅटरमध्ये वरतून मी कांदा वगैरे टाकला, नंतर मीठ टाकलं, धनापूड, जिरं पूड आणि मिरची पावडर वगैरे थोडंसं मसाले वगैरे सर्व टाकून घेतले. मसाले टाकून झाल्याच्या नंतर छान असं एकजीव करून घेतलं आणि एकजीव करून थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं बॅटर साईडला ठेवून दिलं. तर बॅटर बाहेरच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये न ठेवता मीठ वगैरे टाकून छान असं थोडंसं बाहेर ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर लगेचच याच्यासोबत जो काही आमरस बनवायचा होता त्याची तयारी साईडला सुरू केलेली होती. तोपर्यंत इकडे बॅटर साईडला ठेवून दिलं, तोपर्यंत आमरसची तयारी इथे झालेली होती. आमरसमध्ये मी 2 ते 3 ज्या कैऱ्या होत्या त्या कुकरमध्ये लावून घेतलेल्या होत्या
आणि त्यासुद्धा अगदी छान झालेल्या होत्या. छोट्या कैऱ्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता, कारण छोट्या कैरीचा आमरस सुद्धा छान लागतो. त्या मोठ्या कैऱ्या आणलेल्या होत्या, तर बघा 5 ते 6 शिट्ट्या झाल्या, त्याच्यामुळे ज्या त्याच्यातल्या आहे त्या साईडला येऊन गेलेल्या होत्या आणि अगदी मऊ असं झालेलं होतं सर्व. त्याचं जे वरचं साल्ट म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा अगदी मऊ झालेलं होतं. त्याच्यातून सगळा आमरस वगैरे असा काढून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला. गूळ टाकून झाल्याच्या नंतर हे अगदी व्यवस्थित असं साफ करून घेतलं. जे काही त्याच्यामध्ये आठवड्या असतील किंवा कैरीचे साल्टे वगैरे असतील ते सुद्धा काढून घ्यायचे आहे व्यवस्थित, जेणेकरून ते तोंडात येणार नाही. आणि नंतर किसलेला गूळ किंवा गुळाचा खडा तुम्ही टाकू शकता. तर मी ते गुळाचे खडे टाकून घेतले. त्याच्यानंतर मिक्सरमधून एक वेळा फक्त थोडं थोडं घ्यायचं आणि मिक्सरमधून एक वेळा काढायचं, जेणेकरून जर तुम्ही मिक्सरमधून काढलं तर ते खूप छान होतं आणि मऊ होतं आणि पातळ होतं. आणि जर मिक्सरमधून नाही काढलं तर त्याच्या गाठोड्या जशा तशा राहिल्या जातात. म्हणून मी छान असं मिक्सरमधून काढून घेतलं. त्याच्यामध्ये अगदी थोडासा मीठ टाकलेला आहे आणि मिक्सरमधून काढून झाल्याच्या नंतर छान असा माझा आमरस तिथे तयार झालेला होता. तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ब्लॉग बघून नक्कीच करू शकता. आणि तुरीची डाळ, तुमच्याकडे जर तुरीच्या डाळीचा चूर नसेल तर तुम्ही तुरीची डाळ टाकू शकता, जेणेकरून तुरीच्या डाळीचे सुद्धा फुनके केले जातात. तर लगेचच मी ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि नंतर जे काही फुनके होते त्याच्यासाठी थोडंसं भांड्यामध्ये पाणी तापवायला ठेवलेलं होतं. इथे भांड्यामध्ये पाणी तापवायला ठेवलं नंतर आणि माझ्यामध्ये भांडा याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या रेसिपीज मी ट्राय करू शकते. तर ह्याच्यामध्येच मी चाळणी ठेवली. चाळणीला अगदी थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं, म्हणजे फुनके वगैरे वरच्यावर राहतील आणि चिटकणार नाही चाळणीला. ते झाल्याच्या नंतर जे काही बॅटर मी ठेवलेलं होतं 15 ते 20 मिनिटं, त्यांना अगदी छान असे गोल गोले करून व्यवस्थित असे बॅटर त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि सर्व याच्यामध्ये व्यवस्थित बॅटर ठेवून दिलं आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये वाफेवर 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते लवकरच होऊन जातात. तर अशा प्रकारे छान असे टेस्टी आमचे फुनके तयार झाले होते. नंतर संध्याकाळी आम्ही दोघांनी जेवण वगैरे केलं आणि कधी न खाणारे त्यांना सुद्धा आवडले. सो तुम्हाला जर ही रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्ही जर हा ब्लॉग फर्स्ट टाइम बघत असाल आणि ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त कमेंट करू शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच छानसे डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मजेत राहा. धन्यवाद.